नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज ज्या वसंतराच्या बागेमध्ये आपण आलोय त्या बागेमध्ये बघा अशा प्रकारचा मृगबार लागलेला आहे। एकदम ओव्हरलोड माल आहे। झाड पूर्ण सुकलेले आहे बघा। ही फांदी एकदम शेंड्यापर्यंत ओव्हरलोड माल लागलाय। हे बघा मृगबार एक नंबर। आणि त्याच्यामुळे थोडी साईज लहान आहे, कारण जास्त माल लागल्यामुळे ही आता मोठा लिंबू व्हायला लागलेली आहे। याला खताचा डोस भरून झालेला आहे। आता याला डेंगी द्यायची गरज आहे, म्हणजे बेगणे द्यायची गरज आहे बांबूनी। हे बघा कुठे गेली फांदी। थोडा आंबेबार पण आहे बघा ह्या झाडामध्ये। तर इथलं एक झाड म्हणजे खराब झाल्यामुळं या झाडाला घेर घ्यायची आहे मिळाली, जागा मिळाली, त्याच्यामुळे भरपूर घेर घेतला आहे चारही झाडांनी, 4-5 झाडांनी। तर याच्यात सांगायचं एक आहे की अशा कंडिशन व्हायच्या आधी थोडं बांधणी केलेली चांगली। त्या फांद्या बाकीच्या वर चढवता येत नाही नंतर। आणि आपण जे नियोजन करतो मृगबाराचं, म्हणजे मी जे इकडे बागांचं नियोजन करतो, तर अशा प्रकारचे सर्व बाग जवळपास ह्या वर्षी आहेत। म्हणजे मृगबार चांगला आहे ह्या वर्षी। ते आपण मिलीबगलाही कंट्रोल ठेवलेला आहे, गळ वगैरे नाही आहे बघा। आंबेबाराची किरकोळ गळ आहे, पण ती तेवढी होतच असते। काही फांद्या अशा तुटायला लागल्या बघा आता। त्याच्यामुळे बांधणी ही लवकर व्हायला पाहिजे। आणि इथे काय होते की अमरावती साईडचा आणि इकडचा जो फरक आहे, तर अमरावती साईडला हे खोडाला हे फुटवे नसतात खालचे, त्याच्यामुळे बुंदा स्ट्रॉंग बनतो आणि वरच्या फांद्यांना बांधायची गरज नसते। पण इथे खालूनच फुटवा जास्त घेतला जातो, म्हणून इथे बांधावं लागते। अशा प्रकारे ज्यांनाही मृगबाराचं नियोजन चांगलं करायचं असेल किंवा पुढच्या वर्षीचं नियोजन चांगलं करायचं असेल तर त्याच्यामध्ये आधीच आपल्याला नियोजन करावं लागते। कारण त्याची स्टोरेज, त्याची झाडाची ताकद, निरोगीपणा हे सगळं डिपेंड करते पुढच्या लागणाऱ्या बाराला। तर ज्यांनाही काही अडचणी असेल त्यांनी मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता। आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि योग्य ती माहिती मिळेल। धन्यवाद।